नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इलेक्ट्रिकल विजन यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत की पॅच पॅनलमध्ये पंचिंग कशा प्रकारे केली जाते। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते क्लिअर करून देणार आहे। तर आपल्याकडे या कॅट 6 केबलचा भंडारा आहे जो रॅकमधून आलेला आहे। तो आपण योग्यरित्या एकदम प्रॉपरली मेजरमेंट घेऊन कट करून घेतला आहे आणि त्याचे इन्सुलेशन काढून घेतलेले आहे आणि प्रत्येक पेअर वेगवेगळा करून तो आपण स्ट्रेट करून घेतलेला आहे। आता हे बघा, हे आपला पॅच पॅनलचा बॅक एंड आहे। तर पॅच पॅनलच्या बॅक साईडला आपल्याला 3A 3B म्हणून असं जे मेन्शन केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आपले B3B हा युनिव्हर्सल कोड यूज करायचा आहे, कारण जेणेकरून आपल्याला आहे ना याच्यात मेंटेनन्स जास्त लवकर निघत नाही। 3Bचा हा कोड यूज केला की हा युनिव्हर्सल कोड म्हणूनच याचा उपयोग केला जातो, त्यामुळे आपण 3Bचाच उपयोग केला पाहिजे। तर त्यामध्ये हे बघा, आपण 4-5 नंबरला जी केबल कनेक्ट केलेली ती ब्ल्यू व्हाईट ऑरेंज व्हाईट असे पेअर जे आहे ते आपण यूज केलेले आहेत। त्यानंतर आपल्याकडे हे क्रोम टूल आहे। या क्रोम टूलचा उपयोग आहे आपण त्याचे जे आता वायर आपण जे ॲड केलेले आहे त्यामध्ये हे बघा, या प्रकारे आपण जे वायर त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे ते ॲड केलेल्या वायरचं जे कंडक्टर बाहेर निघताना त्यासाठी हे आतमध्ये पंच करतं क्रोम टूल। आतमध्ये पंच करून जे आहे त्याच्या वरच्या साईडला कैची टाईप असतं, ते कैची टाईपने ते त्याचं जे कंडक्टर आहे वरच्या साईडचं ते कट करतं। ते आपलं क्रोम टूल थोडंसं जुनं झालेलं आहे त्याच्यामुळे ते लवकर कट होत नाही आहे। तर अशा प्रकारे आपण हे पंचिंग करू शकतो मित्रांनो। आणि हे जे पॅच पॅनल आहे ते सध्या उलटं लावलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते असं उलटे नंबर दिसत आहे। त्यानंतर आपण हे बघा बघतोच की आपल्याला या अशा प्रकारे मग ते केलेलं दिसतंय पंचिंग, आणि या प्रकारे आपली जी रॅक आहे ती योग्य प्रकारे दिसून येते आणि एकदम फ्रेश रॅक दिसते आपल्याला। तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्याकडं ही व्हिडिओ लवकरात लवकर पोचली गेली पाहिजे मित्रांनो। थँक्यू।